माझ्या अनमुलामधली स्कूल होती तशीच आहे का स्कूल? तशीच स्कूल आहे ही. मग माझे फ्रेंड्स पण होतील ना? भरपूर फ्रेंड्स होतील. वा, क्या बात आहे. चला आता आतमध्ये ना मॅडम तुझा छोटूसा इंटरव्ह्यू घेते. तू रेडी आहेस ना? हो रे देवा. चला मग. मॅडम आत येऊ? या ना मॅडम. सावकाश. नमस्ते. नमस्ते. त्या शाळेत आणि पुण्यात स्वागत आहे तुमचं. हो थँक्यू. तुमचं नुकतंच जॉईनिंग झालं ना? हो आत्ता 4 दिवसच झाले. मॅडम तुम्ही मस्त काम करता, तुमच्याबद्दल खूप ऐकून आहे. मा खूप छान काम करते मॅडम. ए असं एकदम नाही बोलायचं. हो आईचं कौतुक करतोय तो. काय अमोल, कसं वाटतंय पुणे? मॅडम मी पुणे अजून बघितलंच नाहीये. अजून फिरायलाच घेऊन गेले नाहीये. अच्छा, मी तुला काही प्रश्न विचारू का? हो मॅडम. तुझं नाव सांग बघू बरं. अमोल अपर्णा. अच्छा, तर अमोल तुला कुठला खेळ आवडतो? मला फुटबॉल आणि क्रिकेट. आणि काय काय करायला आवडतं? फिरायला आवडतं, माकडून इतिहास ऐकायला आवडतं आणि माउंट वॅगन पण वाचवायला आवडतं. अरे वा, व्हेरी गुड. तू मला काही भाज्यांची नावं सांगशील? आवडणाऱ्या का ना आवडणाऱ्या? दोन्ही सांग. काकली, भेंडी, बटाटो आवडतो. वांग आणि गवार नाही आवडत. अरे वा, खूपच छान. आणि त्याला गाता येतं बरं का. अरे वा, आम्हाला गाऊन दाखवणार? जय जय महाराष्ट्र माचा, गरजा महाराष्ट्र माचा. अरे वा, खूपच छान. थँक्यू मॅडम. बसा. अमोल तुला आपली शाळा बघायला आवडेल? हो मॅडम. शिर्के मॅडम. येस मॅडम. अमोलला आपली शाळा दाखवा. हो मॅडम. जा बाळा जा. मॅडम तुम्ही त्याचं संगोपन खूपच छान केलंय. अगदी धीट आणि हुशार आहे तो. ऍडमिशनचं काहीच इश्यू नाहीये, फक्त काय? त्याच्या बाबांचं नाव आपल्या रेकॉर्डला लागेल. शांत बसायचं तर चल. अहो काय करताय? काय करताय नाही साहेब आल्याशिवाय तोंडात शब्द काढायचा नाही. शांत ऐकून तर घ्या तुम्ही. शांत बसायचं म्हणलं. शांत बसायचं. शांत बसू. शांत बसू म्हणजे शांत बसा साहेब. चुके काय केले यांनी? स्वतःच्या पोराला यांनी उचलून नेलं. अहो पोरग रडत होतं तरी स्वतः तसंच आणलंय. अहो आईपासून पोराला तोडलंय यांनी. लाज नाही वाटत का रे? लहान पोराला आईपासून तोडतात का रे? अहो डायरेक्ट मारताय का? ऐकून तरी घ्या की माझं. ऐकून घ्यायचंय. माझी काय चूक नाही साहेब. काय चूक नाही? ही बोलवतं तरी कसं तुला? हा बघा साहेब, ह्यो माझा पर्सनल मुद्दा आहे. सॉरी मॅडम, तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे तो. मॅडम आत्ता तरी त्याचं नाव असंच लिहा, अमोल अपर्णा. ओके ठीक आहे, करते मी. येते. बोल. मी उचललं म्हणजे माझ्याकडे घेऊन आलो त्याला. अरे पळवून नेत होतास तू. काय रिटून खोटं बोलतो रे? पावसाहेब पळवून नेणार नाही तर काय करणार? माझा मुलगा आहे तो आणि त्याच्या आई मला त्याला भेटूनच देत नाही. आता तिचं माझं भांडण, त्यात पोराला कशाला मध्ये घ्यायचो? अहो पोराला बघायला मिळावं म्हणून वेळ मागून झाला, हातापाया पडून झाले, पण भेटूनच देत नाही. काय करणार मी साहेब, तुम्हीच सांगा. म्हणून नेत होतो त्याला पळवून. मागच्या वेळेला त्याच्या बड्डेला गोल गोल फिरणाऱ्या पाळण्यात बसवण्यासाठी त्याला प्रॉमिस केलं होतं मी. तिकडेच घेऊन चाललो होतो. या वर्षी पण मला त्याला पाळण्यात बसवायला जमलं नाही. खरं बोलतोय का तुम्ही? 100% खरं आहे साहेब. विचारा त्याच्या आईला, सगळ्यांना विचारा. अहो 6 महिने झाले मी त्याला विनंती करतोय, पण ते ऐकूनच घेत नाही. काय करणार मी साहेब, तुम्हीच सांगा. अहो तुमच्यासोबत असं झालं असतं तर पोरगा ओळखणार नाही काय दिवसात. चालेल का तुम्हालाही? म्हणून उचलला त्याला मी. हे बघ, माझे येऊ नको, तुझं तू बोल. नाही नाही, तुमच्यावर नाही येत साहेब. मी कल्पना करून बघा तुम्हाला असं म्हणले. चला निघायचं. त्या मॅडम विचारत होत्या की तुझे आई बाबा काय करतात. मी तुझ्याबद्दल तर सांगितलं, पण बाबा. अमोल चला, उशीर होतोय ना.
घरी जाऊया पटकन. व्हेरी गुड. चला. अरे कोर्टात जायचं, केस करायची, काही असलं. अहो साहेब, कोर्टाचा निकाल लागच तर ती मोठं होईल. आणि मोठं झाल्यावर कशाला विचारेल ती मला? हे बघा दादा, काही झालं तरी काय हातात घ्यायचं, कळलं? हो साहेब. यात आणि अजून एक, परत जर असलं काय करताना सापडलं डायरेक्ट 8 टाकेल. नाही करणार साहेब, लय उपकार झाले. तुला स्कूल आवडलं ना रे? स्कूल तर फ्रेंड्स पुढे आवडतं ना. मला फ्रेंड्सच नाहीत ना अजून. हो, मग होतील की हळूहळू. असं मन कॅम्पला घेऊन जा ना, तिकडे होतील ना मला फ्रेंड्स. हो, सगळं मान्य आहे मला. पण आता तू बघतोयस ना, माझं काम नवीन आहे की नाही, आणि मी आत्ताच ऑफिस जॉईन केलंय. मला खूप काम आहे रे सध्या. तू ना एक काम कर, मामी आणि आजोबांसोबत खेळ. काय? पण ते माझे फ्रेंड्स नाहीत ना. हो, मला कळतंय. आपण एक काम करूया, उद्या जाऊया. नक्की. अरे बापरे, आता परत फुगा झाला. आता काय करायचं बरं? अरे छोटे सरकार, काय झालं? माझं मन कॅम्पला जायचंय मामा. हो, पण मला वेळच नाहीये. अरे एवढंच ना, मग मी घेऊन जाते की तुला. हो. काय हो पर्णावंश, तुम्ही मला बोलायचं तरी ना. अगं मोना, तसं काही नाहीये. मला एकदम असं सुचलंच नाही. तुम्ही काही काळजी करू नका, मी बघत जाईल हा अमोलकडे. जायचं ना, पण मी रेडी होऊन येतो. हो चला, सावकाश सावकाश. लवकर या हा बरं. अरे मोना, खरंच थँक्यू. त्याचा असा चेहरा झाला ना की मला कसं तरीच होता. मला सुचतच नाही काही. असू दे हो, तुमचं कामच तर तसं आहे ना. आणि ऐक ना, त्या क्लासला किती पैसे द्यायला लागतील? वंच, पुण्यात समर कॅम्प लावायचं म्हणजे एक 10,000 रुपये तर लागतीलच. 10,000? हो, किती महाग आहे हो पुण्यात. आणि आपल्या अमोलला समर कॅम्प लावावंच लागेल ना. हो, ते आहेच. बरं थांब, मी तुला लगेच पैसे देते. हो. मोना, हे घे, त्याचं ऍडमिशन करा. हो, हो. मामा, मी रेडी झाले लवकर. सावकाश सावकाश. अरे मी आहे ना, तुम्ही काही काळजी करू नका. हो, आणि त्यांनी त्रास दिला तर मला येऊन सांग. हो हो. जा सावकाश. मोना, तुझी ननंद आहे सोना. म्हणजे सोन्याची अंडी देणारी कोंबडी सापडली आपल्याला. अरे काय रे, काय झालं? ते चला, जा सावकाश. बाय. बोला साहेब. चिंचुके, मी निघतोय कॅम्पसाठी. लक्ष ठेवा, काय अर्जंट असेल तर फोन करा. अहो साहेब, तुम्ही इथली अजिबात काळजी करू नका. अहो तुम्ही स्वतःसाठी एवढा तर वेळ येता. तुम्ही करा एन्जॉय, मी आहे इथं. थँक्यू. चल येतो. एक मिनिट सर, मला माझ्या मित्राशी बोलायचंय. अर्जुनची परमिशन आहे का? हो आहे, बोल. अर्जुन, तू दरवर्षी हे समर कॅम्प का घेतोस? मला भारी वाटतं आणि लहान मुलांपासून मला एनर्जी मिळते म्हणून. हे एकमेव कारण आहे की तू तिकडे जाऊन तुझ्या मुलाचा शोध घेतोस? हेही कारण आहे? तुम्हाला असं वाटतंय ना की नियती कधीतरी तुमच्या मुलाला घेऊन या कॅम्पला येईल म्हणून? नाही चिंचुके, आता माझा नियतीवर विश्वास नाही. आणि आर्या,
मी काही शोध वगैरे घेत नसतो. मी तुला जे कारण सांगितलं तेच आहे. मला लहान मुलांपासून एनर्जी मिळते. दॅट्स इट. अर्जुन, अरे मग तीच एनर्जी तुला तुझ्या मुलाकडून मिळाली तर किती छान होईल. हे असे समर कॅम्प घेऊन दुसऱ्यांच्या मुलांना बघून तू तुझं मन भरवतोयस. त्यापेक्षा स्वतःच्या मुलाचा शोध घे की. आपण किती वेळा त्याच विषयावर बोलणार आहे. अरे जोवर तू एक्सेप्ट करत नाहीस ना तोवर. मी एक्सेप्ट केलंय म्हणूनच शोध घेत नाही. ओके. नाही अर्जुन, तू आतल्या आत कुडत आहेस. मला निघायला पाहिजे. अर्जुन, किती दिवस तू या प्रश्नांपासून पळ काढणार आहेस? 7 वर्ष झालीत अर्जुन. कधी ना कधी तरी तुला या प्रश्नांची उत्तरं द्यावीच लागणार आहेत. त्याआधी अमोल आणि अपर्णाचा शोध घे की. अरे मॅडम, तुम्ही कशाला सारखं सारखं हे विषय काढता? अहो चिंचुके, तुम्ही बघताय ना तू किती त्रासात आहे. तुम्ही तरी बोला की. अहो मॅडम, जर अपर्णा मॅडमला त्यांचा शोध घ्यायचा असता त्यांनी कसाही शोध घेतला असता. पण त्यांनी शोध घेतला का? नाही ना. म्हणून हा विषय सगळा संपलेला आहे. असं कसं म्हणताय चिंचुके तुम्ही? म्हणून काय अर्जुन आयुष्यभर असंच राहणार का? आतल्या आत झुरत, दुसऱ्यांच्या मुलांना पाहून त्यांचं सुख बघत? हो नाही मॅडम. अहो अर्जुन सर आणि अपर्णा मॅडमची जोडी अशी होती की ती कधीच तुटणारी नव्हती. अहो कुणी पैज लावली ना आणि मला म्हणले असते 1 करोड देतो, अपर्णा मॅडम आणि अर्जुन सर वेगळे होणार आहेत, तरी माझा विश्वास बसला नसता. पण तरी असं झालंच ना. अहो मॅडम, आयुष्यात घडायच्या त्या गोष्टी घडतात. आणि अर्जुन सरांना ह्या गोष्टींचा किती त्रास झालाय ही माझ्या स्वतःच्या डोळ्यानं बघितलंय. अहो आत्ता कुठं 2 वर्ष झाले अर्जुन सर स्वतःला सावरत आहेत. आणि हाच त्रास परत त्यांना होऊ नये असं मला वाटतंय. म्हणून त्या मार्गाने अर्जुन सरांनी परत जाऊ नये असंही वाटतंय मला. पण तिथेच उत्तर असेल तर? तिथे नाहीये उत्तर. कारण अपर्णा मॅडमचा स्वभाव माहिती आहे मला. ते एकदा पुढे गेले की वळून बघत नाहीत. आणि तुम्हाला सांगतो मॅडम, आता ती दोघं कधीच एकत्र येऊ शकत नाही. आतमध्ये सारा यायचं आणि झालं की जायचं. हो बाळ, मी असंच करणार आहे. इथे समर कॅम्प तर फ्री आहे. अमोल बाळा, हा बघ तुझा समर कॅम्प. हो, खूप छान आहे इथे तर. मग इथे फ्रेंड्स पण होतील ना? खूप सारे, सगळे फ्रेंड्स होतील तुझे इथे. वाह, क्या बात आहे. अमोल बाळा ऐक की, मला आत्ता आठवलं माझं एक काम होतं. मग तू जाणार का मोमा? मोमा? मोना मामी मोमा. किती हुशार आहे का माझं लेकरू ते. हो बाळा, मला जावं लागेल. मग तू कधी येणार? मी लगेच येईन की. मी कॅम्प संपायच्या आधी येईन. हा लवकर ये. हा, आणि तू घाबरू नकोस. तू एकदम शूरवीर आहेस ना. सिंपा सारखा ना मी. मग येऊ मी. मोने, मस्त 10,000ची शॉपिंग करून घे. आता ते आपलेच. येऊ का? हो, लवकर ये मामा. आता मी एकटाच जाणार का आतमध्ये? इकडे मला कोणी फ्रेंड्स पण नाहीयेत. काय तोंडे, ऐका, आता हे स्वागत वगैरे नको, आपण थेट कामाला लागूया. पण मॅडम, हे आमच्याकडून प्रेमाने तुमच्यासाठी, प्लीज.
थँक्यू सो मच, थँक्यू. या प्लीज भेट. चला. मला किती आनंद होतोय की एखाद्या कलेक्टरला लोकांचं एवढं प्रेम मिळतंय हे मी प्रथमच बघतोय. आय नो. पण तुम्हालाही माहिती आहे ना किती शॉर्ट नोटीसवर माझी इकडे बदली झाली. त्यामुळे खरंच कामाचा खूप जास्त लोड आहे. येस मॅडम, आय अंडरस्टँड. आणि मलाही कळतंय, पण जबाबदारी पण खूप मोठी आहे ना, काम केलं पाहिजे. मॅडम आपण आजच कामाला सुरुवात करूया. ग्रेट. चला. येस मॅडम. मॅडम तुम्ही शाळेत जाऊन आलात? हो, अमोलचं ऍडमिशन पण झालंय. वा, मग अमोल रावांना आपली नवीन शाळा आवडली का? हो, शाळा आवडली तर. पण काय? आज शाळेत त्याला बाबांचं नाव विचार. मग अमोलला त्याच्या बाबांचं नाव नाही माहित? तो अमोल अपर्णा असंच नाव लावतो अजूनही. पण मॅडम हे जरा. मला कळतंय सगळं. पण मॅडम मला असं वाटतं याच्यावर तुम्ही लवकरात लवकर काहीतरी तोडगा काढला पाहिजे. कारण कसं आहे, शाळेत इतर मुलांचे बाबा येणार, ती मुलं आपल्या बाबांविषयी बोलणार, मग आपला अमोल काय बोलणार? हो ना, म्हणजे आधी त्याला फारसं कळत नव्हतं, पण आता कळायला लागलं. तुम्ही ह्याला जेवढा उशीर कराल तेवढंच हे. तुम्ही म्हणत असाल तर मी अर्जुन सरांना शोधू का? आय एम सॉरी, मी हे खूप पर्सनल बोलतोय, पण नाही. म्हणजे तुम्ही काय म्हणताय ते कळतंय मला. गायतुंडे, आपण मीटिंगला जाऊया. खरंच खूप काम आहे. आपण यावर परत बोलूया. मी विचार करते. येस चला. प्लीज. बजरंगबली, इथले सगळ्यांना फ्रेंड्स आहेत, मला कुणीच फ्रेंड्स नाहीत. तर होशील का माझा फ्रेंड? पण तुला आता केवढं काम असतं ना. मला पण माझ्या केवढं काम असतं, कारण ते कलेक्टर आहे ना. माझं नाव सांगायचंच राहिलो, मी सिम्बा. माझे बाबा सापडले असते तर ते पण मला असंच सोडायला आले असते ना. ते माझे फ्रेंड झाले असते. तुला माहितीये माझे बाबा कुठे आहेत? मला ना माझ्या बाबांना शोधायला हेल्प करशील, किंवा मला इथे फ्रेंड्स फिरून दे. मी त्यांच्या मदतीने शोधीन बाबाला.